रेकॉर्डिंग चालू करते ही. हो हो. हो, चालू केलंय मी. चालू करा ताई. ओके. नमस्कार. मी वृषाली बिवरे. मी आपल्या च्या ह्याच्यावर ग्रुपवरती, राजनी फाउंडेशनच्या ग्रुपवरती जवळपास करोनाच्या आधीपासून आहे. आणि सुरुवातच माझी अशी माझ्या करिअरची म्हणा किंवा माझं जे काही आता आहे मी त्याची सुरुवातच माझी राजनीच्याच, म्हणजे भुसारी कट्टा नाव होतं तेव्हा, त्या भुसारी कट्ट्यापासून झालेली आहे. पहिले मी फक्त सायकोलॉजिस्ट होते आणि त्यानंतर साईड बाय साईड योगाचे कोर्सेस करत करत मी MA योगशास्त्र, म्हणजे MA मधली माझी तिसरी डिग्री आहे. पहिले MA पॉलिटिकल सायन्स केलं, MA सायकोलॉजी केलं आणि आता MA योगशास्त्र करते आहे. हळूहळू चेंज होत गेलं, माझी आवड चेंज होत गेली आणि आता योगामध्ये खूप छान वाटतंय. योगामध्ये खूप काही करावंसं वाटतंय. MA फर्स्ट इयर झालेलं आहे, योगशास्त्राचं सेकंड इयर चालू आहे. आणि त्याच्या जोडीला मग म्युझिक थेरपी आवश्यक वाटलं, म्युझिक थेरपी केलं. त्याच्यानंतर असे वेगवेगळे कोर्सेस जे माझ्या ह्याच्यात आवश्यक होते, हठ योग प्रॉप्स यूज करून, कारण सगळ्यांनाच आसनं येत नाहीत, योगासनं करता येत नाहीत. त्यामुळे प्रॉप्स यूज करून बेड, त्याच्यानंतर रोप किंवा लोड उशी वगैरे वापरून आसनं करणं किंवा पेशंटसाठी आसनं करून घेणं, हे प्रकार जसे जसे गरजेचे वाटले तसे तसे मी करत गेले. आणि आता 4 वर्षांचा अभ्यास आहे योगामधला, 4 नाही 5 वर्षांचा अभ्यास योगामधला आहे. हे शेवटचं 5वं वर्ष, म्हणजे MA सेकंड इयर असं करते आहे त्याच्यातलं. आणि राजनी फाउंडेशननी आणि सगळ्या सहकाऱ्यांनी मला चान्स दिला. मोहिनीचा परवा फोन आला, तर त्याबद्दल खूप खूप आभारी आहे की मला ह्या 9 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये बोलण्याचा चान्स मिळतो आहे, मेडिटेशन घेण्याचा चान्स मिळतोय. मी तशी तुमच्यासाठी जुनीच आहे, त्यामुळे विशेष काही ओळख आणखीन काही करून देत नाही. सुरुवात करूया सप्तचक्र ध्यानसाठी. तर आता सगळ्यांना माहिती आहे की सप्तचक्र आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत आणि 72,000 आहेत. मम्मा लागलं. त्यांचे पॉइंट मी येते मम्मा. चालू आहे. हा, तर 72,000 नाड्या ज्या आहेत, त्या 72,000 नाड्यांचे म्हणजे काही काही एनर्जी पॉइंट आहेत. म्हणजे एक बटन आहे, कळ आहे, की आपण जसं बटन दाबल्याबरोबर लाईट लागते, तर त्या पद्धतीने असे एनर्जी पॉइंट्स आहेत. आणि ते एनर्जी पॉइंट्स जे आहेत, तर ते खूप ठिकाणी आहेत. त्यातले महत्वाचे जे आहेत ना, ते 7 एनर्जी पॉइंट्स आहेत. आणि सगळ्या धर्मांमध्ये हे एनर्जी पॉइंट्स जैन धर्मात आहे, त्याच्यानंतर बुद्धिझम मध्ये आहे, आपल्या सनातन वैदिक धर्मामध्ये आहे. सगळीकडे हे एनर्जी पॉइंट्स जे आहेत ते मान्य केलेले आहेत. त्याला वेगवेगळ्या पद्धतीने मांडलं गेलंय, त्याला वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा उपयोग केलेला आहे. तर त्याचे उपयोग काय आहेत, तर शारीरिक उपयोग आहेत, की कुठलाही आजार बरा करण्यासाठी असे शारीरिक उपयोग आहेत. मानसिक उपयोग आहेत. आणि त्याचबरोबर स्पिरिच्युअल स्पिरिच्युअल आध्यात्मिक उपयोग आहेत. आध्यात्मिक उपयोग काय आहे, तर कुंडलिनी शक्ती जागृती करण्यासाठी ह्या 7 पॉइंट्स वरती, 7 चक्रांवरती जर तुम्ही मेडिटेशन केलं तर तुमची कुंडलिनी शक्ती सुद्धा जागृत होते. तर आता ह्यातलं शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक ह्या मेडिटेशन बद्दल आपण ना एक पुढच्या आठवड्यात किंवा काही दिवसांनी परत एकदा भेटणार आहोत. जास्त डिटेलमध्ये आपण त्याविषयी बोलणार आहोत. तर आता आपण फक्त डायरेक्ट सप्तचक्र ध्यान घेऊया, की 7 चक्र जे आहेत ते आपल्या स्पायनल कॉर्डवर आहेत. हा, 7 चक्र म्हणजे ते एनर्जी पॉइंट्स आपण त्यांना म्हणूया, की ते स्पायनल कॉर्डवर आहेत. अगदी आपल्या माकड हाडाच्या खाली, म्हणजे आपलं युरिन आणि ॲनसची जागा जी आहे त्याच्या मध्यभागी जी शिवणीचा एरिया असतो त्याला शिवण म्हणतात. हा, ॲनस आणि गुदद्वार आणि युरिनची जागा, ह्याच्या मधली जी जागा आहे त्या जागेवरती पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र. त्याच्यानंतर नाभीच्या खाली 4 बोट, पोटामध्ये आहे स्वाधिष्ठान चक्र. त्याच्या पुढे बेंबीच्या 4 बोट वरती आहे मणिपूर चक्र. नंतर छातीमध्ये हृदय जे आहे त्या ठिकाणी आहे अनाहत चक्र. घशापाशी आहे विशुद्धी चक्र. त्याच्यानंतर 2 भुवयांच्या मध्यभागी आहे आज्ञा चक्र. हा, आणि मग वरती आहे सहस्त्रार चक्र.
असे हे चक्र आहेत. त्या प्रत्येक चक्राची देवता आहे, त्या चक्राचा रंग आहे, त्या चक्राचे कमळ आहेत, चक्रावरती कमळ आहे आणि स्वतः भोवती ते कमळ फिरतं, गोल 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 स्पिन होतं. त्याचबरोबर त्या चक्राचे उपयोग आहेत. ज्या ठिकाणी ते चक्र आहे त्या एरियामधले सगळे अवयव आपले बरे करण्याचं सामर्थ्य त्या चक्रामध्ये, त्या मेडिटेशन मध्ये आहे. हा, पण काय आहे, आज तुम्ही केलं आणि आज तुमचं बरं झालं असं तर होणार नाहीये. त्याला महिनोन महिने वर्षोन वर्ष जावं लागतं, प्रॅक्टिस लागते सतत त्या चक्रांवरती कॉन्सन्ट्रेट करण्याची. मेडिटेशन काय आहे तर एखाद्या ऑब्जेक्टवर कॉन्सन्ट्रेट करणं, हे मेडिटेशन आहे. मग ह्या मेडिटेशन मध्ये आपण ऑब्जेक्ट म्हणजे कुठली वस्तू, जसं आपण मागे घेतलं होतं मेणबत्तीवर त्राटक ध्यान आहे, किंवा एखादा फोटो पाहून त्याच्यावरती ध्यान करतो, त्याच पद्धतीने आपण सप्तचक्र ध्यान करतो की ज्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करतो. कॉन्सन्ट्रेट केल्याने आपल्याला फक्त ते व्हिज्युअलाइज करायचं, त्याचं वर्णन जे आहे ते व्हिज्युअलाइज करायचं. तर ते सगळे पाठीच्या कण्यावर आहेत, मागच्या बाजूला आहेत, पुढच्या बाजूला नाहीयेत. त्यामुळे आपण व्हिज्युअलाइज करताना पाठीचा कणा व्हिज्युअलाइज करायचा आहे, मागच्या बाजूने एक एक चक्र व्हिज्युअलाइज करायचंय. आता मी तुम्हाला जसं जसं सांगेल, हे आजचं मेडिटेशन जे आहे ते व्हिज्युअलायझेशन मेडिटेशन, म्हणजे आपण फक्त ते काल्पनिक तिथे जायचंय, मनाने पोहोचायचंय आणि तिथे लक्ष एकाग्र केलं, कॉन्सन्ट्रेट केलं की बरोबर आपल्या मनातले विचार थांबतात. आपण वर्तमानात येतो, हिअर अँड नाऊ मध्ये येतो, वर्तमानात येतो आणि आपलं संपूर्ण लक्ष जे आहे ते त्या चक्रांच्या जागेवर जातं. थोडीफार जागा इकडची तिकडे चुकेल की मी जे सांगते त्याच्यावरती कोणाचं लक्ष जाईल, त्याच्या खाली कोणाचं लक्ष जाईल, त्याच्याने एवढा फरक सुरुवातीला पडणार नाहीये. बाय प्रॅक्टिस हळूहळू हळूहळू आपल्याला ते जमायला लागणार आहे. तर आता आपण फक्त म्हणजे त्याचे शारीरिक मानसिक फायदे साधारण तुम्हाला मेडिटेशन मध्ये लक्षात येतीलच, पण ते अगदी डिटेल जे आहे ते आपण 15 दिवसांनी साधारण जेव्हा परत मोहिनी हे करेल, अरेंज करेल, तेव्हा आपण बघणार आहोत. आता आपण त्यातलं फक्त एक पूर्ण सार असा मेडिटेशनचा पाहणार आहोत. तर आता जास्त आणखीन माहिती न सांगता मी मेडिटेशन कडे वळते. आपल्याला जास्तीत जास्त वेळ मेडिटेशनचा अनुभव घ्यायचा, म्हणजे मग नंतर आपण त्याची थेअरी काही दिवसांनी समजून घेऊ. ठीक आहे, आता आपण संपूर्ण सप्तचक्र ध्यान करणार आहोत. त्यामुळे हातात ज्ञान, त्याच्या शेजारचं बोट प्रेस करायचं, ते इतपत प्रेस करायचं की पल्स जाणवतील, ठोका जो आहे तो जाणवेल. आपल्या ब्लड प्रेशरचा ठोका जाणवेल. दोन्ही हात मांडीवरती ठेवलेले आहेत, बोट हाताची थोडीशी वरच्या बाजूला आहेत. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, संपूर्ण मेरुदंड आपला, कारण सप्तचक्र ध्यान आहे, संपूर्ण मेरुदंडावर सगळे चक्र आहेत. त्यामुळे डोळे अलगद बंद, पाठीचा कणा ताठ, आणि आता संपूर्ण लक्ष दीर्घ श्वसनावर केंद्रित करायचंय. लांब श्वास घ्या, लांब उच्छ्वास सोडा, लांब श्वास घ्या, लांब उच्छ्वास सोडा. तरी आवाज चालू आहे तो बंद करा प्लीज. आपल्या मनातले सगळे विचार हळूहळू कमी होत 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 आपण ह्या विचारांमधून बाहेर पडलेलो आहोत. संपूर्ण लक्ष आपल्या श्वसनावर केंद्रित आहे. आपल्या बंद डोळ्यापुढे डोळे बंद असूनही दिसणारी चित्र ती सुद्धा हळूहळू कमी होत आहेत. दीर्घ श्वसन चालूच आहे. जितक्या वेळात श्वास घेतो त्याच्या दुप्पट वेळेत आपण उच्छ्वास सोडतोय. आत येणारा श्वास, बाहेर जाणारा उच्छ्वास, याच्याकडे लक्ष केंद्रित करा.
आता आपण आपलं संपूर्ण शरीर शिथिल करणार आहोत. दीर्घ श्वसन चालू आहे, डोळे अलगद बंद आहे. पाठीचा कणा प्रत्येक वेळेस ताठ ठेवायचा आहे. पाठीचा कणा यासाठी ताठ ठेवायचा की आपण घेतलेला श्वास आपल्या रक्तात मिसळून पूर्ण न्यूट्रिशन आणि ऑक्सिजन प्रत्येक मणक्यापर्यंत, शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतं आणि आतमध्ये आपोआप हिलिंग व्हायला सुरुवात होते. त्यामुळे सतत पाठीचा कणा ताठ ठेवा. दीर्घ श्वसन चालू ठेवा. आपल्या पायांकडे लक्ष द्या. तळपाय, पायाचे घोटे, अँकल, गुडघा, दोन्ही पाय, दोन्ही पायांच्या मांड्या, कमरेचा संपूर्ण भाग शिथिल होतो आहे अशी कल्पना करा. आपल्या ओटीपोटाचा भाग, आपल्या पोटाचा भाग, संपूर्ण पाठ, अप्पर बॅक, लोअर बॅक, मिडल बॅक शिथिल झालेली आहे. संपूर्ण पोट शिथिल झालेलं आहे. छातीचा वरचा भाग शिथिल झालेला आहे. संपूर्ण छाती शिथिल झाली आहे, रिलॅक्स झाली आहे. आपले दोन्ही हात खांद्यांपासून हाताच्या बोटांपर्यंत, अंगठे, चारही बोट, डाव्या हाताची, उजव्या हाताची शिथिल झालेली आहेत. गळा, मान पूर्णपणे शिथिल झाला आहे. संपूर्ण चेहरा आणि मस्तकाचा भाग, नाक, डोळे, कपाळ, गाल, हनुवटी संपूर्ण भाग शिथिल झालेला आहे. संपूर्ण चेहरा शिथिल झाला आहे. मस्तकापासून पावलापर्यंत, पावलापासून मस्तकापर्यंतचा संपूर्ण भाग आता शिथिल झालेला आहे. माझं संपूर्ण शरीर रिलॅक्स आणि शिथिल झालेलं आहे. आता आपलं लक्ष आपल्या मूलाधार चक्रावर आहे. युरिन आणि ऍनसच्या मधली जागा, 4 इंचाचं मूलाधार चक्र, 4 पाकळ्यांचं मूलाधार चक्र स्वतः भोवती फिरतय. लाल रंगाचं हे मूलाधार चक्र स्वतः भोवती फिरतय. ज्याचा बीज मंत्र आहे लम. ल त्याच्यावर चंद्र आणि बिंदू, लम. आपलं संपूर्ण लक्ष ह्या मूलाधार चक्रावर केंद्रित आहे. ह्या मूलाधार चक्राचं तत्व आहे पृथ्वी तत्व. 5 एलिमेंट्स, पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश, जल, हे जे तत्व आहेत त्यातलं मूलाधार चक्राचं तत्व आहे पृथ्वी तत्व. पृथ्वी म्हणजे जड. जे जड आहे ते मूलाधार चक्र आहे. तिथे पृथ्वी तत्वाचा वास आहे. पृथ्वी तत्व म्हणजेच स्नायू, दात, केस,
खुर्च्या, लिगामेंट्स, हाडं हे सॉलिड किंवा सेमी सॉलिड असं पृथ्वी तत्व आहे. तर हे सगळं माझ्या शरीरात भक्कम होतंय, तंदुरुस्त होतंय, निरोगी होतंय अशी कल्पना करायची. हाडं तर संपूर्ण शरीरात आहेत. हाडं आहेत, स्नायू आहेत. जे जे सॉलिड आहेत ते ते पृथ्वी तत्व आहे. आणि ते माझं मूलाधार चक्र सुरळीत करतंय. त्याचं कार्य माझं मूलाधार चक्र सुरळीत करतंय. माझ्या शरीरातील सगळ्या भागातलं स्नायू, हाडं, लिगामेंट, दात, हिरड्या सारं काही संतुलित होतंय, आरोग्य संपन्न होतंय. संपूर्ण लक्ष मूलाधार चक्रावर केंद्रित आहे. हे मूलाधार चक्र स्वतः भोवती फिरताना दिसतंय. लांब श्वास घ्या, लांब उच्छ्वास ठेवा. संपूर्ण लक्ष मूलाधार चक्रावर केंद्रित करा. फक्त आणि फक्त लाल रंग, लाल रंगाचा प्रकाश माझ्या मूलाधार चक्रामध्ये पसरतो आहे. पावलापासून ते ओटीपोटाच्या खालचा भाग, माकड हाडापर्यंतचा भाग हा मूलाधार चक्राचा आहे. रूट चक्र, मूळ चक्र जे आपल्याला आत्मविश्वास देतं. माझ्यातला आत्मविश्वास सुद्धा द्विगुणित होतोय. जसं वृक्षाची मुळं ही भक्कम असतील तर वरती वृक्ष हा भक्कम राहतो. तसंच माझं मूलाधार चक्र भक्कम होतंय. माझं संपूर्ण शरीर भक्कम होतंय. आरोग्य संपन्न, निरोगी, तंदुरुस्त असं माझं शरीर होतंय. आता अजून थोडस वर ओटीपोटाकडे आपलं लक्ष घेऊन जाऊया. ओटीपोटाच्या मागच्या भागाला मेरुदंडावरती 4 इंचाचं केशरी रंगाचं स्वाधिष्ठान चक्र आहे. स्वाधिष्ठान चक्र जे जलतत्व शोषून घेतं. स्वाधिष्ठान चक्र केशरी रंगाचं आहे. तिथे संपूर्ण केशरी प्रकाश, नारंगी प्रकाश आपण पाहतो आहोत. केशरी रंगाचं कमळ स्वतः भोवती फिरतंय. दीर्घ श्वसन चालू आहे आणि ओटीपोटाच्या मागच्या बाजूला मेरुदंडावर, स्पायनल कॉर्डवर आपण केशरी रंगाचं स्वाधिष्ठान चक्र पाहतोय, ज्याचा बीज मंत्र आहे वम. व चंद्र आणि बिंदू, वम. जलतत्व जसं पृथ्वीवरती जास्त भाग पाण्याचा आहे आणि जमिनीचा भाग कमी आहे, तसाच माझ्या शरीरामध्ये पण जलाचा भाग जास्त आहे आणि मांस, हाड, सॉलिड जे थिंग्स आहेत त्याचा भाग कमी आहे. जलतत्व, रक्त, शरीरातलं पाणी, म्युकस, लाळ, घाम सगळ्यासाठी जलतत्व लागतं. हे माझ्या शरीरातलं जलतत्व संतुलित होतंय. ह्या जलतत्वामुळे त्वचा, शरीर अगदी रसरशीत झालेलं आहे.
स्वाधिष्ठान चक्रात जे जे काही भाग येतात ते सगळे संतुलित होत आहेत. माझी रिप्रोडक्शन सिस्टीम संतुलित होते आहे. स्वाधिष्ठान चक्र नवनिर्मितीचं चक्र आहे, ज्याच्यामध्ये एखादं बाळ तयार होतं, मूल तयार होतं. त्याचबरोबर नवनिर्मिती म्हणजे सुप्त गुणांचा वाव. इथूनच ह्या स्वाधिष्ठान चक्र संतुलित झाल्यावरच आपल्यातले सुप्त गुण बाहेर येतात. असं हे स्वाधिष्ठान चक्रावर आता ध्यान करूया. संपूर्ण लक्ष ह्या स्वाधिष्ठान चक्रावर. नारंगी रंगाचा प्रकाश संपूर्ण शरीरात पसरतोय. रिप्रोडक्शन सिस्टीम माझी स्वच्छ होते आहे. दीर्घ श्वसन चालू ठेवा बंद डोळ्यांनी. ओटीपोटाच्या मागच्या बाजूला नारंगी रंगाचं स्वाधिष्ठान चक्र व्हिज्युअलाइज करा. आपल्या ओटीपोटाच्या वर, नाभीच्या थोडस वर आता आपण मणिपूर चक्र पाहणार आहोत. पिवळ्या रंगाचं मणिपूर चक्र, ज्याचा बीज मंत्र आहे रम. र, चंद्र आणि बिंदू. पाठीच्या कण्यावर नाभीच्या स्थानाच्या एक्झॅक्ट मागच्या बाजूला हे मणिपूर चक्र आहे. पिवळ्या रंगाचं रम हे बीज मंत्र असलेलं मणिपूर चक्र आपल्या शरीराच्या पोटाच्या भागात असणारे सर्व अवयव ह्या पिवळ्या प्रकाशाने संतुलित झाल्याचं पहा. आरोग्य संपन्न झाल्याचं पहा. पोटामध्ये येणारे अवयव, स्टमक बॅग आहे, लिव्हर आहे, स्प्लीन आहे, पॅनक्रियाज, किडनी, इंटेस्टाईनचा काही भाग, सारं काही आरोग्य संपन्न, निरोगी, तंदुरुस्त होत आहे. मणिपूरचं तत्व आहे अग्नितत्व, ज्याच्यात जठराग्नी आहे. प्रत्येक खाल्लेल्या अन्नातून सूर्य पूषा नावाच्या प्रकाश किरणांमधून सूर्याचे किरण त्या अन्नापर्यंत पोहोचलेत आणि त्या अन्नाच्या रूपातून सूर्य सुद्धा आतमध्ये गेलेला आहे. त्यामुळे जठर अग्नीच्या रूपामध्ये तो पोटात आहे. अजून 13 प्रकारचे अग्नी आपल्या शरीरात असतात. सप्तधातू, त्रिदोष यांचे अग्नी, जठराग्नी, असे पंचमहाभूतांचे 5 अग्नी, असे अग्नी 13 प्रकारचे आपल्या शरीरात आहेत. आणि हे अग्नी आपलं संपूर्ण पोट शुद्ध करत आहेत. अनावश्यक गोष्टी जाळून टाकत आहेत. अनावश्यक गोष्टींचा ऱ्हास होतो आहे आणि आवश्यक ते न्यूट्रिशन आपल्या शरीराला मिळतंय. पिवळ्या रंगाच्या ह्या प्रकाशाने संपूर्ण पोटातले मणिपूर चक्रात येणारे संपूर्ण अवयव आरोग्य संपन्न, निरोगी
तंदुरुस्त होत आहेत. प्रत्येक अवयवाला बळ मिळत आहे, बळकटी मिळत आहे. सप्तधातू पुष्ट होत आहेत. मणिपूर चक्रावरती पिवळ्या रंगाचं कमळ पाहण्याचा प्रयत्न करा, जे स्वतः भोवती फिरतय. आपली संपूर्ण पचन संस्था सुरळीत होते आहे, आरोग्य संपन्न होते आहे, निरोगी होते आहे. आता थोडस लक्ष अजून वर जाऊ देत. आपल्या हृदयापाशी अनाहत चक्र हिरव्या रंगाचं पाठीच्या कण्यावर पाहण्याचा प्रयत्न करायचा. अनाहत चक्र, ज्याचा बीज मंत्र आहे यम. य, चंद्र आणि बिंदू. आपल्या ह्या अनाहत चक्रामध्ये हिरव्या रंगाचा प्रकाश पसरतो आहे. आणि ह्या प्रकाशात आपल्या हृदयाचा संपूर्ण भाग आणि हृदयाच्या आजूबाजूचा संपूर्ण भाग, ज्याच्यात लंग्स येतील, हृदय येईल, रक्ताभिसरण प्रक्रिया येईल, श्वासनलिका येईल, हे सर्व अवयव संतुलित होत आहेत, आरोग्य संपन्न, निरोगी आणि तंदुरुस्त होत आहेत, असं व्हिज्युअलाइज करूया. संपूर्ण हृदय, संपूर्ण फुफ्फुस आरोग्य संपन्न होत आहे. आपल्या मनामध्ये, आपल्या शरीरामध्ये ह्या एका एका रंगाची स्पंदन जाणवून घ्या. ह्या रंगाचा प्रकाश पाहण्याचा प्रयत्न करा. आता अजून थोडस वरती आपल्या गळ्यापाशी मानेच्या भागावरती विशुद्धी चक्र आहे. निळ्या रंगाचं हे विशुद्धी चक्र, ज्याच्यावर हम, ह, चंद्र आणि बिंदू असा हम हा बीज मंत्र लिहिलेला आहे. निळ्या रंगाचं हे कमळ स्वतः भोवती फिरत आहे. आपल्या विशुद्धी चक्रातून ज्या 7 ट्यूब्स गेलेल्या आहेत, कानाच्या, नाकाच्या, मुखाची अन्ननलिका, श्वासनलिका, लॅरिंग्स, फॅरिंग्स, व्हॉइस कॉर्ड, फॅरिंग्स आणि थायरॉइड, पॅराथायरॉइड ग्लँड्स, सारं काही संतुलित होत आहे. आरोग्य संपन्न, निरोगी
तंदुरुस्त होत आहे. ह्या सातही ट्यूब्स संपूर्ण शरीराला बळकटी देत आहेत. इथे आहे आकाश तत्व. अनाहत चक्रावर होतं वायू तत्व. संपूर्ण शरीराचं वायू तत्व बॅलन्स करून आपण आकाश तत्वाकडे आलो आहोत. आकाश तत्व म्हणजे पोकळी, अवकाश. जिथे जिथे गॅप आहे, माउथ कॅव्हिटी, तोंडामध्ये, नाकामध्ये, हाडांमध्ये, जिथे जिथे पोकळी आहे तिथे तिथे अवकाश आहे. आणि ही अवकाश पोकळी संतुलित होते आहे. अगदी आपल्या प्रत्येक पेशीमध्ये सुद्धा स्पेस असतं, अवकाश असतं. जे जे ब्रह्मांडी ते ते पिंडी. ब्रह्मांडात जे आहे तेच आपल्या शरीरात आहे. तसंच आकाश तत्व आपल्या शरीरात प्रत्येक पेशीमध्ये, प्रत्येक हाडांमध्ये, प्रत्येक स्नायूमध्ये आहे. ते पूर्णपणे संतुलित होतंय असं व्हिज्युअलाइज करूया. आपलं विशुद्धी चक्र संतुलित असेल तर बोलण्याचा कॉन्फिडन्स येईल. नाहीतर तोत्र बोलणं किंवा अबोल असणं ह्या विकृती तयार होतात. यासाठी विशुद्धी चक्र संतुलित असणं खूप गरजेचं आहे. हे विशुद्धी चक्र पूर्णपणे संतुलित झालेलं आहे. आता अजून थोडस वरती आपलं लक्ष घेऊन जाऊ. दोन भुवयांच्या मध्यभागी आज्ञा चक्र आहे, ज्याचा बीज मंत्र आहे ऊम. ऊ त्याच्यावर चंद्र आणि बिंदू. हे पारव्या रंगाचं, पारवा जो रंग आहे अशा रंगाचं हे आज्ञाचक्र आहे. ह्या भागामध्ये आपल्या नाकापासून चा वरचा भाग कपाळापर्यंतचा सगळा भाग येतो. नाक, कान, दोन्ही डोळे, भुवया, कपाळ, हे सगळे भाग आणि मस्तकाकडचा काही भाग ह्या आज्ञाचक्रामध्ये येतो. हे सगळे भाग संतुलित झाल्याचं पहा. डोळ्यांचं आरोग्य चांगलं आहे, नाकाचं आरोग्य चांगलं आहे, आपले कान आरोग्य संपन्न आहेत, कानामधलं फ्लुइड सुद्धा आरोग्य संपन्न आहे. इथे महद तत्व आहे आणि आज्ञाचक्राच्या मागे पिट्युटरी ग्लँड्स आहेत.
ज्याला गुरुतत्व सुद्धा म्हणतात. की गुरु जशी ऑर्डर देतो आणि शिष्य ऐकतो, त्याप्रमाणे आज्ञाचक्राच्या भागामध्ये पिट्युटरी ग्रंथी येतात आणि त्या संपूर्ण शरीराला संदेश देण्याचं काम करतात. आणि संपूर्ण शरीर ती आज्ञा मानून आपापल्या भागातलं कार्य करतं. तर ही पिट्युटरी ग्लँड सुद्धा आपली संतुलित झाल्याचं व्हिज्युअलाइज करा. आता आपलं लक्ष अजून थोडस वरती टाळूच्या ठिकाणी घेऊन जाऊ. टाळूच्या ठिकाणी गडद जांभळ्या रंगाचा प्रकाश निर्माण होतोय अशी कल्पना करा. इथे आहे जांभळ्या रंगाचं सहस्त्रार चक्र. सहस्त्र पाकळ्यांचं असं हे सहस्त्रार चक्र, ज्याचा बीज मंत्र आहे ओम. अ उ म जसं आपण म्हणतो तो ओम हा सहस्त्रार चक्राचा बीज मंत्र आहे. ह्या जांभळ्या रंगाच्या सहस्त्रार चक्रावर आपलं लक्ष केंद्रित करूया. संपूर्ण मेंदूचा भाग या ठिकाणी संतुलित होतो आहे. संपूर्ण शरीराला व्यवस्थित कमांड्स मिळत आहेत. संपूर्ण शरीरातल्या अंतःस्रावी ग्रंथी आपापलं कार्य व्यवस्थित करत आहेत. संपूर्ण शरीरातले हॉर्मोन्स व्यवस्थित सिक्रेट होत आहेत. सहस्त्रार चक्र संतुलित होताना पाहूया. सप्तरंगांनी भरलेल्या ह्या शरीरातून मणिपूरचा लाल रंग, स्वाधिष्ठान चक्राचा केशरी रंग, मूलाधार चक्राचा लाल रंग, स्वाधिष्ठान रंगाचा केशरी रंग, मणिपूर चक्राचा पिवळा रंग, अनाहत चक्राचा हिरवा रंग, विशुद्धी चक्राचा निळा रंग, आज्ञा चक्राचा पारवा रंग, सहस्त्रार चक्राचा जांभळा रंग आणि ह्या सप्त रंगांच्या ह्या इंद्रधनूंमधून पांढऱ्या रंगाच्या ऊर्जेचा पूर्ण प्रकाश ह्या सहस्त्रार चक्रातून आता बाहेर पडतो आहे. हा पूर्ण प्रकाश आपल्या शरीरात, पांढऱ्या रंगाचा प्रकाश आपल्या शरीरात अंतर्बाह्य पसरतो आहे. आपण एका पांढऱ्या रंगाच्या ऊर्जेच्या गोलामध्ये बसलेलो आहोत असं व्हिज्युअलाइज करा. अति तेजस्वी पांढऱ्या रंगाच्या प्रकाशाने भरलेली ही ऊर्जा आपल्या शरीराभोवती निर्माण झाली आहे. दीर्घ श्वसन चालूच आहे. आता आपण बंद डोळ्यांनी
आपल्या अंतरंगात आनंद निर्माण करत आहोत. हा आनंद आपल्या अंतरंगामध्ये प्रत्येक पेशी पर्यंत निर्माण झालेला आहे. संपूर्ण शरीर आणि मन आनंदाच्या लहरींमध्ये रममाण झालं आहे. या आनंदाची अनुभूती घ्या. संपूर्ण शरीरात आनंद निर्माण झालाय. आनंदाचे तरंग निर्माण होऊन हा आनंद प्रत्येक पेशीला स्पर्श करतो आहे. हे आनंदाचे तरंग आपल्या मनात निर्माण होत आहेत याची जाणीव मला होते आहे. शरीर आणि मन पूर्ण शांत अवस्थेत आहे, आनंदी अवस्थेत आहे, हे जाणवून घ्या. आता माझं संपूर्ण शरीर प्रकाशमय झालं आहे. 7 रंगांचे हे तरंग माझ्या शरीरात प्रकाशमय झाले आहेत. ही वैश्विक ऊर्जा माझ्या शरीरात भरभरून वाहते आहे. दिव्यातून जसा प्रकाश निर्माण होतो तसा प्रकाश माझ्या शरीरात निर्माण झाला आहे. माझं शरीर, माझं मन संपूर्णपणे संतुलित आणि प्रकाशित होतंय. सकारात्मक ऊर्जा शक्तीचा माझ्या शरीरात प्रवेश झाला आहे. संपूर्ण नकारात्मकता माझ्या शरीरातून पूर्णपणे धुवून निघाली आहे. या पांढऱ्या रंगाच्या प्रकाशाने माझं शरीर आणि मन पूर्णपणे संतुलित झालं आहे. अगदी सगळ्या पेशींपर्यंत ही भावना, ही जाणीव पोहोचली आहे. चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. मनामध्ये निर्माण झालेली ही अवस्था आपल्या मनात सगळे चांगले गुण, सगुण विकसित करत आहे. शरीरातली ऊर्जा वाढून अधिक ज्ञान प्राप्त होत आहे. आत्मविश्वास, एकाग्रता, आरोग्य द्विगुणित होतंय, वाढतंय. निर्णय क्षमता, आकलन क्षमता वाढते आहे. सगळे गुण विकसित होत आहेत.
या अवस्थेतून सकारात्मकता वाढीला लागते आहे. माझ्यामध्ये असलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते आहे. पुन्हा एकदा बॉडी स्कॅन केल्यासारखं मूलाधार चक्रापासून सहस्त्रार चक्रापर्यंत त्या त्या चक्राचा रंगाचा प्रकाश पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. मूलाधार चक्रातून एखादी छोटीशी ज्योत तेवावी, तसा लाल रंगाचा प्रकाश संपूर्ण मूलाधार चक्र भरून प्रकाशित होतो आहे, हे पाहायचंय. स्वाधिष्ठान चक्राच्या कमळातून केशरी रंगाचा दिवा, छोटीशी ज्योत प्रकाश घेऊन संपूर्ण स्वाधिष्ठान चक्र प्रकाशमय करून टाकते आहे. मणिपूर चक्रातून पिवळ्या रंगाची एक ज्योत हळूहळू आपला प्रकाश संपूर्ण मणिपूर चक्रामध्ये प्रकाशित करत आहे.
अनाहत चक्रामधून असाच हिरव्या रंगाचा प्रकाश दिव्याच्या ज्योतीतून निघून संपूर्ण अनाहत चक्राचा भाग प्रकाशित करतो आहे. विशुद्धी चक्रातून निळ्या रंगाचा दिवा, निळ्या रंगाची ज्योत प्रकाशित होते आहे. संपूर्ण विशुद्धी चक्र प्रकाशमय आणि संतुलित होत आहे. आज्ञाचक्रातून पारवा, पारव्या रंगाचा प्रकाश दिव्याच्या ज्योतीतून निघून संपूर्ण आज्ञाचक्र, पिट्युटरी ग्लँड्स, पिनियल ग्लँड्स, डोळ्यांचा भाग, संपूर्ण एरिया प्रकाशित करत आहे. आपल्या टाळूच्या भागात जांभळ्या रंगाचा प्रकाश दिव्याच्या ज्योतीमधून निघतोय. संपूर्ण मस्तकाचा भाग, टाळूचा भाग पूर्ण जांभळ्या रंगाने प्रकाशित होतोय. अनावश्यक विचार, नकारात्मकता पूर्ण टाळू मधून बाहेर पडलेली आहे. सप्तरंगांच्या ह्या एकत्र येण्यातून पांढऱ्या रंगाचा लख्ख प्रकाश संपूर्ण शरीरभर पसरलाय. संपूर्ण शरीर अंतर्बाह्य धुतलं जातंय. माझं संपूर्ण शरीर आता संतुलित झालंय. आरोग्य संपन्न, निरोगी आणि तंदुरुस्त झालंय. आपण ज्या रूम मध्ये बसलो आहोत तिथल्या वातावरणाची जाणीव करून घ्यायची. आपले हात पाय किंचित हलवून पाहायचे. एक दीर्घ श्वास घेऊन त्रिवार ओंकार आणि प्रार्थना म्हणूया.
अ अ ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शांती शांती शांती. दोन्ही हात एकमेकांवर घर्षण करून आपले हात चेहऱ्यावर डोळ्यावर ठेवा. सावकाश डोळे उघडा. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा डोळे उघडा. काही बोलायचं असेल, काही शंका असतील तर विचारू शकता. कॅमेरे ऑन केले तर चालतील. म्यूट करून अनम्यूट करून बोला. खूप छान झालंय. खूप छान ऐकायला मिळालं. थँक्यू. ऐकायला येतंय ना ग? हो हो. आज जमलं जरास. मस्त मस्त. छानच झालंय नवीन माहिती. आणि मुख्य म्हणजे पुस्तकात जे आपण वाचू शकत नाही किंवा कंटाळा करतो ते बरोबर. आपल्याला थोडक्यात असं म्हणजे रेडीमेड कपडा कपडा घ्या शिवाय टाका त्यापेक्षाही रेडीमेड कपड्यासारखं आपल्याला आयतं मिळालं सगळं. छान. अर्थात त्यांची साधनं आहे त्याच्या पाठीमागे, पण आपल्याला आयतं मिळालं हा हा आनंद काही कमी नाहीये. खूप छान वाटलं. आणि थँक्यू. सगळ्यांनी अशीच तुमची प्रगती हो आणि सातत्य राहो. देवीची तुम्ही सेवा केली आहे ही आदिशक्तीची, तुम्हाला आशीर्वाद नक्कीच देतील ते. हो ना. थँक्यू. ओके. प्रीतम रेकॉर्डिंग बंद कर.